बाजरीची भाकरी शरीराला ऊर्जा देते आणि हिवाळ्यात गरम ठेवते. म्हणून आपण ही तीळ लावलेली बाजरीची भाकरी तसेच शेंगदाणे, गूळ, तीळ ह्या सर्व पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. इंद्रदेवाने या धर्तीवर उदंड पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे. आपल्या महाराष्ट्रात मिक्स भाजी व तीळ लावून बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे. शेतामध्ये धनधान्य भरपूर प्रमाणात बहरलेलं असतं, त्यामुळे आहारातही तितक्याच चविष्ट पद्धतीने ह्या भाज्यांचा वापर केला जातो. इथे मी 2 वांगे बारीक चिरून घेतले आहेत, 2 बटाटे, 2 मोठे टेबलस्पून वटाणा, 5 ते 6 बोरं, त्यानंतर थोडी ओली हळद चिरून घेतलेली आहे, 1 वाटी वालाच्या शेंगा, 1 वाटी पावट्याचे दाणे, त्यानंतर 1 अख्खा गाजर बारीक चिरून घेतलेला आहे, थोडासा गूळ आणि थोडासा कढीपत्ता, असं सर्व आपण सामान घेतलेले आहे. आता वाटणासाठी मी इथे थोडेसे तीळ खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर थोडंसं खोबरं ते सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे आणि ओल्या मिरच्या या 10 मिनटं मी काश्मीरी लाल मिरची पाण्यात भिजत घातली होती, ती ठेवलेली आहे. आता ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आपली ओली हळदसुद्धा ह्यात बारीक वाटून मी मिश्रण करून घेतलेलं आहे. आता एका कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया, मोहरी आणि थोडेसे जिरे छान तडतडले की त्यात कढीपत्ता, त्यानंतर थोडेसे तीळ छानपैकी परतून घ्यायचा आहे. आता हा वाटलेला जो मसाला होता तो सुद्धा आपण त्यात घातलेला आहे, थोडंसं तिखट घातलेलं आहे. ओली हळद मी टाकलेलीच होती, पण तरी पण मी वरतून परत थोडीशी हळद घातलेली आहे, थोडासा गोडा मसाला घातलेला आहे आणि हे मिश्रण छान एकजीव करून थोडंसं पाणी मिक्स करून आपण तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. ह्या भाजीत आपण कांदा लसूण वापरणार नाही आहे. तेल आणि भाजलेल्या तिळामुळे आपल्या भाजीला छान असा खमंगपणा येतो आणि अंगचंच तेल सुटतं, त्यामुळे मी ह्याच्यात तेल कमी घातलं होतं. आता एक एक करून आपण सगळ्या भाज्या ह्या मसाल्यात फ्राय करून घ्यायच्या आहेत. इथे मी पावटा, वालपापडी, वांगे, गाजर आणि त्यानंतर बटाटे, वटाणा, बोरं आणि थोडासा गूळ, मीठ आणि थोडेसे वरतून पुन्हा तीळ हे एकजीव करून घ्यायचं आहे. सगळीकडून मसाला पूर्ण भाजीला लागला की आपण वरतून झाकण ठेवायचं आहे आणि वरतून थोडंसं पाणी घालून त्या भाज्या शिजून द्यायच्या आहेत. वाफेत भाज्या शिजल्या की हे गरम पाणी भाजीत घालायचं आहे, त्यामुळे भाजीची टेस्ट ही अजून चांगली लागते. आता ह्या पुन्हा शिजण्यासाठी आपण वरतून ताट ठेवायचं आहे आणि ताटावरच जसं लागेल तसं पाणी ओतत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे आपला बटाटा सहज छान असा शिजलेला आहे, पण पावटा जो आहे तो थोडासा कच्चा वाटतोय, तर आपण पुन्हा त्याला थोडंसं शिजून देऊया. मी अगदी सहज आणि सोप्या सर्वांना भेटतील अशा बेसिक भाज्या इथे वापरलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांचे प्रमाण कमी अधिक करू शकता. आता तुम्ही बघू शकता की इथे आपला पावटा हा शिजलेला आहे की नाही. अगदी मोजून 5 मिनिटात ही भाजी शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता रंगसुद्धा काश्मीरी लाल मिर्च आणि ओल्या हळदीमुळे किती सुंदर आलेला आहे. आता आपण गार्निशिंगसाठी वरतून
कोथिंबीर आणि थोडेसे तीळ घालूया आणि मस्तपैकी आपली गरम गरम भाकरी करायला घेऊया। खरं तर बाजरीची भाकरी करताना थोडंसं कोमट पाणी घेऊन आणि बाजरीमध्ये थोडंसं मीठ घालून कच्चा हे पीठ छान मळून घेतलं पाहिजे आणि नंतर तीळ लावून ही भाकरी पूर्णपणे थापून घ्यायची असते। छानपैकी खरपूस होईपर्यंत ही भाकरी भाजून घ्यायची। आपली ही साधी सोपी आणि चमचमीत भाजी इथे तयार झालेली आहे। कांदा लसूण घातला नसेल तरी चवीला अप्रतिम लागते। ही भाजी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर गोल्डन डायरी 708ला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।